हा बघा आपल्या रत्नागिरीतला एकदम इन्स्टावरती एकदम ट्रेंडिंगला जो स्पॉट आहे हे बघा, तिकडे आज आपण आलेलो आहे. सुसाटमध्ये पाऊस पण आलाय आणि माझ्या मागे भारी वाटतं इकडे, जबरदस्त. आणि मी एवढं धाडस करून मोबाईल घेऊन आले पाण्यामध्ये आणि पाऊस पण आलाय. बघा आता इकडे पर्यटन झालंय, आता गावातल्या लोकांना रोजगार निर्माण झाला ना. बघा मस्त इकडे मक्के वगैरे घेऊन आले. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे रत्नागिरीमध्ये, जे आता लेटेस्टमध्ये व्हायरल झालेला एक स्पॉट आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे जरा मस्तपैकी आंघोळ वगैरे करायला. वाडीतली पोरं वगैरे आहेत, तर निघू फटाफट. आम्ही आता आमच्या पिरंदवणे गावातून निघतो आहे आणि जाऊया. थोडं लांब आहे पण जाऊ आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडचा कोणता तो स्पॉट आहे. आता जास्त इन्स्टावरती जास्त आहे ना व्हायरल होतोय तो स्पॉट. तर आम्ही तिकडेच चाललो आहे आता मस्तपैकी एन्जॉय करायला. इकडे आर्यन आर्यन हाय. इकडे राके आहे आणि इकडे विकी. चला अजून आहेत पोरं आपल्यासोबत, तर बघूया कोण कोण आहेत. तर बघा आताच पाऊस पडून गेला आणि पाणी बघा, चाय आली, चाय सगळी वाहत आली खाली पर्यंत. यांची पायवाट आहे इकडे, थोडासा इकडे पर्याय चालू होतो. हे बघा पायवाटेला पाणी बघा कसलं आलं. चाय आली, चाय. चायचा टोप पलटी झाला, खाली वाहत आली एवढी. जरा जाऊया. रेनकोट घातलाय, आता घातलाय रेनकोट, नंतर जाऊन काढेल. तिकडे काय जाऊन जरा आम्हाला बुचकाळायचं आहे पाण्यात. तर जाऊ जरा, वाडीतली पोरं वगैरे आहेत, एन्जॉय करू आज. पण एवढं भारी आहे ना हा रेनकोट, जबरदस्त एकदम. भिजत नाही काय नाही. आता मोबाईल पण घेतला आहे, तो पण आता आतमध्ये टाकणार. जरा पण पाणी जात नाही आणि बाईकवरती वगैरे आहे ना एकदम बेस्ट आहे. 150 रुपयाला, 150 रुपयाला. लय कामाचं आहे पावसामध्ये. पाऊस बघा कसला येतोय, खतरनाकमध्ये पाऊस चालू झाला इथंच. आणि आता गावाला आल्यानंतर आहे ना वाडीतली पोरं वगैरे असतात, सुट्ट्या वगैरे असतात, तर त्यावेळेस असतात ते. मग जरा फिरणं वगैरे होतं गावाला आल्यानंतर. आणि आता पावसामध्ये तर फिरायचं म्हणजे बोललात ना, इकडे वरती डोंगरात जरी गेलात ना एवढं भारी भारी स्पॉट आहेत, जबरदस्त. आता बघूया उद्या अजून कुठे प्लॅनिंग होतं आहे काय, जाऊ कुठे नाही कुठेतरी आणि तुम्हाला नवीन अशा स्पॉट कोणता तरी दाखवू. तर आज आपण चाललेलो ते रत्नागिरीमध्ये चाललो आहे. कोणतं गाव वगैरे आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो. आणि गर्दी आहे काय माहिती नाही तिथे, कारण आता इन्स्टावरती तर बराच असा व्हायरल होतो आहे तो स्पॉट. जाऊया जरा. बघूया चला. आपल्या रत्नागिरीतला एकदम फेमस स्पॉट जो आता जास्त इन्स्टावरती ट्रेंडिंगला आहे, तर तिकडे आम्ही येऊन पोचलेला आहे. हा अरे तो जवळ आहे तिकडून. आम्ही जाम फिरत आलेलो आहे इकडं, कारण रस्ताच भेटत नव्हता आम्हाला. चला हे बघा सर्व एन्जॉय करतात इकडे. सो आपण पण जाऊया, तुम्हाला जरा तिकडून वरून दाखवतो तो स्पॉट कसा दिसतो तो. हा बघा आपल्या रत्नागिरीतला एकदम इन्स्टावरती एकदम ट्रेंडिंगला जो स्पॉट आहे हे बघा, तिकडे आज आपण आलेलो आहे. गर्दी बघा, गर्दी. आणि आज मस्त सुट्टी आहे, तर आज गर्दी भरपूर आहे. हे बघा मस्त. आपण पण जाऊन जर आता उड्या वगैरे मारूया. जास्त खोल नाही आहे पाणी, पुढपर्यंत आहे. वाव, मस्त. जरा एन्जॉय करू आता जाऊन. चला आम्ही आता सगळे रेडी झालो आहे, आता जाऊ. जरा एवढं लांब आलेलं तर आहे, पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करूया. तुझे पण आहे इकडे. चप्पल घेऊन. हां चला, चप्पल घेऊन जाणार आहेस. चप्पल चला. आणि भाऊ इकडे थांबणार आहे, आमचे सर्व कपडे वगैरे सांभाळणार. एक कोणतरी पाहिजे. हाय कर, हाय कर, हाय कर. हां आमचे कपडे वगैरे सर्व सांभाळणार आहे आज. फक्त हालू नको जागेवरून. मस्त यार, गारगार पाणी आहे.
एन्जॉय. हा एकदम गारगार आहे. हे कोंडियातले पण आलेत. हे सगळे एकाच वाडीतले ना रे. कोणती वाडी? भद्रापूरवाडी. कोंडी आहे. कुणगुस. ओके. मोबाईल भिजवणार नाही पाण्यात, असंच घेऊन आलोय. वरती गर्दी बघा किती आहे बघायला. मस्त ना बबलू. भारी एक नंबर काम झाला. अरे एवढं लांब आलेलं खरं, पण मस्त वाटतंय. एवढं तरी पाहिजे. नाही नाही ठीक आहे ना, एवढं सगळ्यांसाठीच. आर्यासाठी ठीक आहे. हा पुढपर्यंत आहे तिकडे. एवढं तेवढं असेल पाणी सगळीकडे. मस्त जर आता एन्जॉय करू 1-2 तास. 3:30 वाजले ते बघा. मस्त मजा. फक्त मोबाईलमध्ये पाणी नको जाऊ दे बस. शेरवे शेरवे. दयांडी. हे अजून या, अजून या. थर लावा. हे बबलू थर लाव. जा हे पुढे जा, चालत जा पुढे. अरे उभा राहा ना सरळ. हे आर्यन फुल धमाल. आणि खूप लांबून लांबून येतात इथे ह्या स्पॉटवरती आंघोळ करायला. जाम गर्दी असते आणि विकेंडला तर खूप गर्दी असते. आणि आता इकडे आतमध्ये ना चेकिंग करून सोडतात सगळ्यांना. सगळ्यांचे नंबर वगैरे घेतात, गाडीचा नंबर घेतात. मार उडी मार. 1 2 3. जास्त वेळ कोण राहतं बघूया. रमेश माझे जास्त वेळ कोण राहतं आमच्या ठिकाणी. 1 2 3. रमेशला राहिला ना. बोल एकदम बोल होता नको. मजा. आणि आता पाऊस आला पाहिजे. बोल एकदम पाऊस आला मजा येणार आहे. निघाला मस्त रे. गोल गोल एकदम. हे असं टाकू काय? एकदम हा मस्त रे. हे न्यायला पाहिजे गणपतीला. हे काढला ना आर्यन. हा मस्त पाऊस येतोय आता. आणि हे बघा ढग कसले आले. काळे काळे ढग आले आहेत. वाव. आज आम्ही आलो ना दिवसभर नुसते फिरतो आहे. तर आज बोललेला असा एक स्पॉट कव्हर करूया आणि जाऊया मस्त एन्जॉय करूया त्या ठिकाणी. सो आलेला आहे मी इकडे रत्नागिरीतला. एकदम म्हणजे ट्रेंडिंगला आता इंस्टाग्रामवरती आहे की नाही. आम्ही रील्स वगैरे बघूनच आलो इकडे आणि खूप फिरत फिरत आलो. तुम्ही कधी आलात ना काहीतरी जाकादेवीवरून शॉर्टकट आहे. पाऊस आला. फुल एन्जॉय करतो आता. मस्त पाऊस आलाय. जबरदस्त वाटतोय. एवढं खोल आहे. पावसाचा आनंद घेऊया. आजची आपली जी वॉटरप्रूफिंग आहे ना फक्त 30 रुपयामध्ये झालेली आहे. नाही 30 रुपये लागलेत त्याला वॉटरप्रूफिंगसाठी. आणि मी एवढं धाडस करून मोबाईल घेऊन आले पाण्यामध्ये. आणि पाऊस पण आलाय.
हा डुबला डुबला आर्यन इकडे खोल आहे पुढे मस्त ना बे. आपण जरा जाऊया पुढे खोल आहे थोडं खोल आहे सो आर्यनला बरोबर खांद्यावर हात ठेव मग जाऊ आपण पुढे थोडा टेकताय पाय टेकतात बोलतो माझ्या तर मानेला लागले पाणी इथे हे बघा सगळेजण इथून वरून आहे ना फोटो वगैरे काढतात आणि इथून आहे ना अशा उड्या मारायला खूप मस्त वाटतं इथं खोल आहे खोल आहे पकडा आता मी बुडा लागलो इकडे खोल आहे इकडे मी बुडा लागलोय इकडे मस्त वाटतं या साईडला हे जा उडी मार अशी उलटी उडी मार ना शेरवा मार शेरवा हे मार उडी मार हा हा 1 2 3 सुसाट मध्ये पाऊस पण आलाय आणि माझ्या मागे भारी वाटतं इकडे जबरदस्त पाऊस पण आलाय मस्त नाही झालं थंडी लागा लागली या धबधब्याखाली मस्त वाटतंय का एक नंबर वाटतंय बस हा थंडी लागा लागली आता हे चला जाऊया जरा पोहूया जरा आता चला जरा आता मोबाईल ठेवतो आणि जरा एन्जॉय करू जरा पोहतो जरा थोडा वेळ राजाचा उलटा पोहतोय जरा मोबाईल ठेवतो जरा आणि जरा पोहूया आलेल्यासारखे जरा मजा करूया थोडं शूट केलं आता जरा एन्जॉय करतो थोडा वेळ आणि नंतर मग निघू 1-1.5 तासभर थांबू इकडे नंतर जाऊ आपण आमच्याबरोबर दोघं जण आले ना इकडे वरती छत्रीत बसलेत आता मोबाईल त्यांच्याकडेच देतो तू हे बाहेर चाललायस वरती चाललायस हा मोबाईल त्याकडे देस ना हा जरा उड्या मारतो जरा हे बघा अजून एन्जॉय करतायत आणि रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आमचा फुल एन्जॉय झाला आता थंडी लागायला लागली आम्ही आता पाण्याच्या बाहेर आलेला आहे इकडे गाराटलेलं आहे त्याला जाऊया बराच टाईम आम्ही होतो 1-2 तासभर इकडे होतो मस्त एन्जॉय केलेला जाऊया आता काहीतरी जरा गरम गरम चहा वगैरे पिऊया तर आपली कुठं थंडी निघून जाईल मेन इकडे ना बघायला बरीच गर्दी असते काय इकडे वरती आणि पोहायला पण तेवढीच आहे इकडे पुढपर्यंत जातात तिकडे पाणी काय जास्त खोल नाही आहे आम्ही भरपूर टाईम एन्जॉय करत होतो राजादा वगैरे अजून आहे कुठे गेला हो राजादा कुठे गेला हा बे इकडे आहे या साईडला हे चला जाऊया मन भरत नाही आहे येऊ उद्या परत आज आम्ही 8 जण आलो होतो वाडीतले सर्व पोरं जेवढे आले तेवढे आले गाडीवरती गाडीवरती जागा पण नव्हती सावकाश आलेलं तिकडे बघूया जरा काहीतरी गरम गरम गाराटलीला वडापाव आहे काढत नाही काय वडापाव आहे मक्कावर पाहिजे होता आता नवीन स्पॉट झालाय ना तर इथल्या स्थानिकांना नक्कीच रोजगार निर्माण झालेला आहे इकडे आता बघा एवढे पर्यटक येतात आजूबाजूच्या गावातले तिकडे एन्जॉय करायला तर इकडे वडापाव वगैरे असेल
किंवा चहा हे सर्व आहेत ना व्यवसाय इकडे चालणार आता चांगले. हो काय गरम आहे काय? गरम आहे काय? वडा आहे द्या मला. भाजलेले आहेत उकडलेले आहेत उकडलेले मके आहेत गरम गरम. कसे आहे? 30 रुपये. तुम्ही कुठे ह्याच गावचे की कोणतं गाव आहे? धामणशे. ओके. बघा आता इकडे पर्यटन झालंय आता गावातल्या लोकांना रोजगार निर्माण झाला ना. बघा मस्त इकडे मके वगैरे घेऊन आले. एकाला लावा. बघा इकडे सर्व आता मक्के वगैरे तुम्ही वडापाव वगैरे पण इकडे टाकू शकता. हां इकडे बरेचसे असे स्टॉल झालेत इकडे मस्त आणि बरेचसे पर्यटक इकडे येऊन गर्दी करतायत. हे घे आर्यन. हां तोडून द्याल का याला? काय नाही तोडायला. हे घे तोड ना असं 2 हाताने. हां तुम्ही लय कमी आणले हो मके. अजून आणायच्या आहेत अजून? अच्छा म्हणजे संपल्यावरती गरम गरम घेऊन येत आहे इकडे. मस्त गरम गरम मक्के आहेत इथे. मस्त गरम गरम वडापाव घेतलेला आहे इथे सगळ्यांनी. थंडी पण लागायला लागली गाराटली सगळी. चला आपण इकडे धामणशे गावामध्ये आलो होतो. इकडे खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे इकडे. जबरदस्त मजा आली. वाडीतली पोरं सगळी होती. तर चला आता मी निघतो. बराच टाईम इकडे थांबलो जरा नाश्ता पण केलेला ते वडापाव वगैरे खाल्लेला मका पण खाल्लेला. सो चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता रिमझिम पाऊस चालू झालेला आहे हे बघा आणि आता आम्हाला जायचं आहे. गारटच जाणार आहोत भिजत. अजून पब्लिक काय कमी होत नाही. जाम गर्दी असते इकडे आणि पार्किंगसाठी पण बराच इकडे स्पेस आहे ह्या साईडनी. 4 व्हीलर पण बघा किती लागलेले आहेत इकडून.